नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरलेलं आहे. लॅरी एलिसन यांच्यानंतर यावर्षी सर्वाधिक संपत्ती कमावणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अंबानी आणि अदानी यांचा नंबर लागतो. गौतम अदानी यांनी आतापर्यंत 14.5 अब्ज डॉलर संपत्ती कमावली आहे, ज्यापैकी 7.78 अब्ज डॉलरचा फटका त्यांना केवळ एका दिवसात शुक्रवारी बसलेला आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या 26 जानेवारीच्या ताज्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांच्याकडनं आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचं पद आता हिरावलं गेलं आहे. आता या स्थानावरती चीनचे व्यापारी झोंग शानझान हे विराजमान झालेले आहेत. तर दुसरीकडे मुकेश अंबानी यांना यावर्षी 15.1 अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागला आहे. सध्या 92.6 अब्ज डॉलरसह अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये 19व्या स्थानावरती असून त्यांच्यावरती टॉप 20मधून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 13% घसरण आपल्याला पाहायला मिळाली होती. अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन म्हणजे SEC यांनी कथित फसवणूक आणि 26.5 कोटी अमेरिकन डॉलरच्या लाचखोरी प्रकरणात गौतम अदानी आणि सागर अदानी यांना समन्स बजावण्यासाठी न्यायालयाची मंजुरी मागितल्याच्या बातम्यांमुळे ही घसरण झाली होती. परंतु अदानी समूहानं हे सर्व आरोप फेटाळून लावले असून सर्व आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समूह सर्व कायद्याचं पालन करतो असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. तर ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार इलॉन मस्क हे 690 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. मस्क यांच्या संपत्तीत यावर्षी आतापर्यंत 70.2 अब्ज डॉलर्सची वाढ झालेली आहे. तर मग पाहूयात की टॉप 10 जगातील श्रीमंत व्यक्ती कोण आहेत. इलॉन मस्क सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर 2 नंबरला आहेत लॅरी पेज, 3 नंबरला आहेत जेफ बेझोस, तर 4 नंबरला आहे सर्गी ब्रिन, तर 5 नंबरला आहेत मार्क झुकरबर्ग, 6 नंबरला आहेत लॅरी एलिसन, तर 7 नंबरला आहेत बर्नार्ड आर्नॉल्ट, त्यानंतर 8 नंबरला आहेत स्टीव्ह बाल्मर, 9 नंबरला आहेत जेसेंग हुआन, तर 10 नंबरला आहेत वॉरेन बफेट. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अब्जाधीशांच्या यादीमध्ये अदानी आणि अंबानी दोघांचीही मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.